तर मुसळधार पावसाचा इथं मुंबईच्या लोकलवरही काही परिणाम झालेला आहे। सेंट्रल आणि हार्बर लाईन मधील लोकल सेवा ही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकलवर नेहमीच परिणाम होत असतो, यंदाही हा परिणाम जाणवतोय। विशेषतः पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे, तर सेंट्रल आणि हार्बर लाईन उशिराने धावतात। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय सध्या माहिती मिळतेय रेल्वे सेवेसंदर्भात? नक्कीच आपण त्याचाच आढावा घेण्यासाठी सध्या घाटकोपर रेल्वे स्थानकावरती उभं असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणच्या ज्या रेल्वे आहेत, खरं तर सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वे या काहीशा 15 ते 20 मिनिटाच्या अंतरानं उशिरा सुरू आहेत। मात्र पलीकडची वेस्टर्न रेल्वे आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण की सकाळीच संपूर्ण नालासोपारा, विरार, वसई या भागामध्ये पाणी ट्रॅकवरती आलेलं होतं। त्याच्यामुळे तिकडचं वेळापत्रक आहे जे रेल्वेचं ते पूर्ण कोलमडलेलं होतं। तिकडे आता ज्या रेल्वे स्थानकं आहेत तिथून पश्चिम रेल्वेच्या वतीनं काही बसेसची सुविधा करण्यात येते। तसेच तिकडच्या प्रवाशांना पोहे असेल, स्नॅक्स असेल किंवा त्यांना बसची सुविधा करण्यात येते। तर इकडे आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये हार्बरवरती मगाशी GTP नगरला झाड पडलेलं होतं ते काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर जी रेल्वे आहे इकडची पूर्वपदावरती येते। फक्त आता 15 ते 20 मिनिटं उशिरानं ही रेल्वे सेवा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडं कुर्ला असेल त्या ठिकाणी काहीसं ट्रॅकवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। चुना भट्टीला देखील काहीसं ट्रॅकवरती पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। त्या अनुषंगानं इकडे तसं म्हणायला गेलं तर रेल्वे जे आहे ते पूर्वपदावर आहे, फक्त 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। मात्र पश्चिम रेल्वेची जर स्थिती बघितली तर काहीशी अवघड असल्यानं त्यामुळे बघतोय की तिकडच्या नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागतोय। नक्की, धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।